जोपर्यंत एक्स्ट्रा प्लेअर येणार नाही तोपर्यंत मॅच चालू करू नका सर. येस कंटिन्यू आपण मॅच स्टार्ट करू शकता सर. थँक्यू सो मच. दोन्ही संघांचा आम्ही कौतुक करतो, आभार देखील व्यक्त करतो आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील देतोय. विकेट नंबर 2 वरती मॅच क्रमांक 3 दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा पहिला बॉल घेऊन बॉलर तयार होतात बॉलिंग मार्क वरती. दीपेश आलाय बॉलिंग मार्क वरती आणि दीपेशच्या विपक्षामध्ये प्रतीक आणि आपण प्रशांत. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय, खेळाडू आहे बॉलच्या खाली, झेल टिपलाय, विकेटचं पतन. फर्स्ट बॉल वरती विकेट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती धक्का लागलाय, मोठी विकेट प्राप्त झाली आहे. दुसरा बॉल हा देखील फुल टॉस होता, त्याला देखील दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतोय बॉलच्या पाठीमागे. मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या चालत्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील. आला या मॅचचा पहिला चौकार. आणखी एकदा कट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडे वेगवान अपील झाली आणि पंचाने सांगितले की बॅटर सेफ आहेत, आपल्या जागेवरती होते, आपल्या क्रेसमध्ये उभे होते आणि विकेट किपर यांची चालाकी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती बीट केलंय बॅटरला. चांगल्या प्रकारचे 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले जातात. दीपेश, वाह, दीपेशच्या समोर तेजस आहे. तेज आतापर्यंत त्यांनी पहिल्या बॉलवरती दर्शवलंय. एका साईडला आर्यन नाईट रायडर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रुद्रा रॉयल्स, 2 संघ माताबर आहेत. फ्लाइट डिलिव्हरी, फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. सिंगल धावे करता कॉल नाही मिळणार. शॉर्ट मिड ऑफ वरती बॉलला थांबवलं जात आहे आणि ते आपल्या संघाकरता धावा देखील बचावल्या जात आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय पण बॉलर पासून थोडासा बॉल दूर राहील. किमान सिंगल धाव तिथे मिळणार आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढल्या जाऊन पोहोचले ते 5 च्या आकड्यावरती.
आणखी एकदा फटका चांगला सजवला, पुलचा फटका आहे, पाठीमागे एक फिल्डर तैनात आहे, सिंगल धाव इथे मिळेल आणि सिंगलने समाधान व्यक्त करावं लागेल. ॲक्युरेट थ्रो देखील विकेट किपरच्या हातापर्यंत पोहोचला आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला जात आणि जाऊन पोहोचले ते 6 आकड्यावरती. षटक क्रमांक 1 ची कहाणी संपली. आर्यन नाईट रायडर संघ जाऊन पोहोचला एका षटकाच्या समाप्तीखेरीज 6 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. बॉल चाललाय वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखी एक दर्जेदार चौकार आलाय. धाव फलक 10. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. थँक्यू डीसी. पहिला बॉल रूम मिळाली आणि त्याला दिशा दिली गेली होती. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस होताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप वरती खेळू घेतलाय. आखू टप्प्याचा बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू पोहोचला होता ऑलमोस्ट. दुसरा करता प्रयत्न आणि 2 धावा इझिली इथे देखील कंप्लीट होत आहेत. या 2च्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचले ते 12च्या आकड्यावरती. बघा सर्वांना मी विनंती करतोय की व्हेकल्स कोणी मैदान दरम्यान आणू नका, ॲम्ब्युलन्स फक्त सोडून. जर कोणाच्या गाडी वगैरे असतील तर त्यांना आम्ही आग्रहाची विनंती करतो, 2 व्हीलर 4 व्हीलर प्लीज मैदानादरम्यान कोणी घेऊन येऊ नका. स्ट्रिक्टली वॉर्न केलं जाते, अन्यथा कारवाई केली जाईल तुमच्यावरती. 12 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद झालाय आणि चांगला स्टार्ट इथून मिळालाय आर्यन नाईट रायडर संघाला. 2 बॉल कंप्लीट झाले. तिसरा बॉल. आणखी एकदा आक्रमण करायचं होतं समोरच्या क्षेत्रामध्ये. फटका चांगला दमदार सजवला. 1 मिळेल आणि एकाने समाधान व्यक्त करावं लागेल. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 13. रिव्हर्स खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हरी केला गेला. आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक. धाव फलक 13. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2चं बदन. 13च्या आकड्यावरती दुसरा धक्का आर्यन नाईट रायडर्सच्या संघाला. सारी फेक लगे, देख के तुझको ब्रेक लगे, दूर दूर से ठीक है रानी, पास आऊं तो सेक लगे। अरे इतना हाय हुआ कि थर्मामीटर टूट गया, सैया जी का टपक टपक के हाय पसीना छूट गया। कैसी गुंडागर्दी है, बंदी तू बेदर्दी है, सर्दी में भी कर दी है, थँक यू डीजे.
बापरे, बघा गरमी बरीच आहे आणि उन्हाचा तडाखा देखील बराच आहे. त्या अनुषंगाने तुम्ही मित्रांनो नियमित वेळेवरती तुम्ही पाणी पीत आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या आणि पाणी पित असताना तुम्ही खाली बसून प्या, कारण की डिहायड्रेशन पासून तुम्हाला वाचायचं आहे आणि आरोग्याची काळजी देखील घेणं तितकंच फार महत्त्वाचं आहे. जेवढं क्रिकेट आपल्याकरता महत्त्वाचं आहे तेवढंच देखील आरोग्य देखील जपणं फार महत्त्वाचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, धावफलक 13-13. यावेळेस देखील चांगला फटका सजवला जातोय. कव्हरच्या दिशेने बॉल गॅप मध्ये चाललाय आणि बॉलला नाही थांबवू शकले खेळाडू आणि हा बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाची समाप्ती, पॉवर प्लेचा खेळ संपलाय. आर्यन नाईट रायडर संघ जाऊन पोहोचलाय 17-17, लॉस ऑफ 2 विकेट्स. वटाण्याचा तोलदाना रजे उरू नको टना टना. वटाण्याचा तोलदाना रजे उरू नको. थँक्यू डीजे. यस, पंच काहीतरी सांगतायत. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करायचा आहे आणि ते सांगितलं जात आहे. कृपया करून सर्वांना मी विनंती करतोय, गाड्या वगैरे मैदान दरम्यान आणू नका प्लीज. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्त्याखेरीज धावफलक 17-17. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आला तर पंचांच्या माध्यमातून आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इथून उपयोग केला जाईल. बॅटिंग पॉवर प्ले, पॉवर दिसेल का? पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसताय बॉलच्या खाली काढू, झेल टिपलाय, विकेटचं बदन. गोलंदाज आल्या आल्या आपल्या संघाकरता विकेट घेऊन आलेत. साईराज अरे बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्या बॉलवरती आपल्या संघाकरता विकेट घेऊन आलेत. आर्यन नाईट रायडर संघ लागला इथून तिसरा धक्का 17च्या आकड्यावरती आणि पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिला की ते बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेऊ शकले नाही बॅटर आणि पहिल्या बॉलवरती आउट झालेत. ज्या वेळेस आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेताना बघितलं मित्रांनो, त्यावेळेस गोलंदाजाच्या हितामध्ये ते पॉवर प्ले केलंय. इथे देखील बघा आणखी एक वेगवान तेज तर्रार हा बॉल. पंचांना मागणी केली आहे, अपील केली पण पंच अपील फेटाळून लावतायत आणि डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली विकेटचा साई आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. 17 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झालेत. इथे झाला की विकेट कीपरची स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये विकेट. धक्का क्रमांक 4 आर्यन नाईट रायडर संघाला.
गिर मला बिडकला येऊ द्या की थँक यू डीसी. आशुतोष आला इथून बॅटिंग करण्याकरता. 4 विकेट इथून पडल्या जात आहेत आणि टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती आणि ती फिल्डिंग आतापर्यंत रास झाली आहे, कारण की चांगली बॉलिंग देखील राहिली आहे. 4 विकेट इथून स्वस्तामध्ये इथून गमावल्या जात आहेत. आर्यन नाईट रायडर संघ इथून स्ट्रगल करतोय. 17च्या आकड्यावरती 4 गडी बाद होणं म्हणजे तिथून दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण की बघा इथून अर्ध्या ओव्हर्स कंप्लीट झाल्यात पहिल्या डावामधील. यावेळेस देखील बॅकफुटवरती वेट करून चांगल्या प्रकारे या बॉलला खेळून काढलं जात आहे आणि सिंगल धाव तिथे देखील मिळेल आणि धावफलक वाढला जाईल. धावून पोहोचेल 18. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. 18 मध्ये 19. यावेळेस दिशा दिली आहे. बॉल फाईन चाललाय, कदाचित पंच वळतायत की काय. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आर्यन नाईट रायडर संघ जाऊन पोहोचला 20 लॉस ऑफ 4 विकेट. आणखी 12 बॉल शिल्लक आहेत. आता 1 डझन बॉल शिल्लक आहेत आणि 1 डझन बॉल मध्ये किती धावा बनतील याचं आपण कॅल्क्युलेशन करूयात आणि त्याच्या अगोदर ऐकूयात डीजेला. सितारों की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे आया है दिल का फसाना. अरे दिल ने दिल को पुकारा लो मैं. थँक यू डीजे. दीपेश आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिले षटक सक्सेसफुल हाताळणारा हा दीपेश आणखी एकदा आपल्या कोट्यामधील दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघाकरता. 20 धावा धावफल करती. 4 गडी बाद झालेत आणि येणारे शेवटचे 12 बॉल आणि 12 पैकी 6 हाताळण्याची संधी मिळाली आणखी एकदा दीपेशला. दीपेश बॉलिंग मार्क वरती. दीपेशचा पहिला बॉल बॅटची कडा घेऊन बॉल हवेमध्ये खेळूपासून दूर राहील. किमान सिंगल मिळेल आणि धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 21. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. यावेळेस आक्रमण केलंय. फटका चांगला पण मिस टाइम झालाय. वा काय झेडली प्लॅन की एक
बघा फिल्डिंगचे जे एफर्ट्स दिलेत ना या 2 मॅचेस मध्ये आम्ही बघितल्याच्या अगोदरची मॅच आणि ही मॅच देखील आणि त्याच्यामध्ये देखील एक चांगला झेल इथे टिपलाय. सर्वोत्तम झेल आजच्या दिवसामधील कदाचित मला पाहायला मिळतोय आणि विकेटचं आणखी एकदा पतन होतंय. आणखी एक विकेट डाऊन. बघा हा झेल बघा एक चांगल्या प्रकारचा झेल समोर डाईव्ह मारून ह्या झेलला कंप्लीट केला गेला आणि खेळाडूची प्रशंसा करावी लागेल. रोशन आणि अक्षरशः आपल्या या डावामध्ये त्यांनी रोशनी टाकली आहे. चांगल्या प्रकारचा झेल रोशन. वेल कॅच. आणि जर कदाचित बेस्ट कॅचची जर ट्रॉफी असती तर मी रोशनच्या नावावरती डायरेक्टली करून दिली गेली असती कारण की एवढा चांगला झेल त्याने टिपलाय हा बघा. आणि या झेलची आठवण त्याला आयुष्यभर राहील ज्या वेळेस या मैदानावरती तो येईल. बेस्ट कॅच होता. बेस्ट सर्वोत्तम झेल आजच्या दिवसामधील रोशनच्या माध्यमातून टिपला गेला. उपरचा पुढील बॉल आणखी एकदा स्टेप आउट करून खेळलाय. फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळू आलाय. बॅक टू बॅक विकेट दीपेश करता. दीपेश आलाय मैदान दरम्यान आणि त्याने धुमाकूळ मचावलाय. सळो की पळो करून सोडलंय. बॅटर येत आहेत आणि बॅटर जात आहेत. विकेट क्रमांक 6चं पतन इथून आणखी एकदा होतंय. बॅक टू बॅक विकेट दीपेश करता. 21च्या आकड्यावरती 6 गडी बाद. नीरज 0च्या आकड्यावरती बाद. ओमी अजय रिमिक्स. तुला रामात वरदान अनेक मुखान बोहला बोहला रे जय हनुमान. थँक्यू वेझे. 21 धावा या धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात आणि आणखी बघा या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत आणि दीपेश आता हॅट्रिक वरती आलेत. बॅक टू बॅक विकेट दीपेश करताना दीपेश आलेत हॅट्रिक बॉल वरती. आता हॅट्रिक बॉल या स्पर्धेमधील या हंगामामधील सीझन 4 मधील पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली जाईल का आणि विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मानकरी दीपेश ठरेल का हा बॉल ठरवेल. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल स्लोवर वन हवेमध्ये गेलाय. असं वाटलं की थोड्या वेळापर्यंत विकेट हॅट्रिक होते की काय नाही पण नशिबाने साथ इथून बॅटरची दिली आहे. सिंगल धाव इथे मिळाली. धाव फलक वाढला गेला. जाऊन पोहोचले ते 22च्या आकड्यावरती. 6 विकेट इथून पडल्यात आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मधील. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. इथे झाली आहे षटकाची समाप्ती. एक सक्सेसफुल स्पेल संपला इथून. दीपेशचा विचार करा 12 बॉल त्याने हाताळलेत. 8 धावा खर्ची पडल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलक 22 आणि येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आता. थँक्यू डीजे. स्कोर पोचलाय जाऊन 22. इस रात का है अपना मजा आ यार मस्ती में तू झूम जा. इथे बॉल हवेमध्ये खेळलाय. बॅकफुटवरती जाऊन चांगल्या प्रकारे बॉलला दिशा दिली गेली होती. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल दुसऱ्या करता प्रयत्न आणि डायरेक्ट इथे झालाय की काय पोहोचलेत बॅटर पण. 2 धावा कंप्लीट आणि धाव फलक 24.
यावेळेस बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय आणि बॉलच्या खाली खेळाडू आले होते पण दूर राहतील. दुसऱ्या करता प्रयत्नांनी बघता बघता आणखी एकदा या 2 धावा कंप्लीट होत आहेत. हा फुलटॉस बॉल फायदा घेऊ शकले नाही इथे आणखी एकदा. आणि फुलटॉस बॉल बघा, हा डीप होणारा बॉल होता आणि एक्झॅक्ट पंच देखील दर्शवतो स्टंप लेवलचा हा बॉल होता. सिंगल तिथे देखील मिळेल आणि धावफलक वाढले, जाऊन पोहोचले 27. यावेळेस बॉल हवेमध्ये, लॉफ्टेड फटका, प्रॉपर टायमिंग, पण खेळाडू आहे बॉलच्या खाली. झेल टिपलाय, आणखी एक विकेटचं पतन. विकेट नंबर 7. शुभम लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा. थँक्यू ब्रीझे. बॅटिंग टीम बिकट परिस्थिती होत चालली आहे. आणि बघा, दोन्ही आपण इनिंग जर विचार केला तर कम्पेअर केला याच्या अगोदरची इनिंग देखील, कारण की तिथे 28 धावा बनल्या होत्या आणि 28चं ते आव्हान होतं, त्याच्याकरता देखील स्ट्रगल करायला लागलं होतं, कारण की मातीची खेळपट्टी आणि हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, त्याला इथून कनेक्शन झालंय की नाही पंच दर्शवतील. मला असं वाटतंय की कनेक्शन झालंय. हा बॉल सोडून दिला गेला असं वाईट मिळू शकला असता आणि पंच देखील तेच दर्शवत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावफलक 28. पौरस आलाय नवीन बॅटर. यावेळेस आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. मिस टाइम स्ट्रोक, किमान 1 मिळेल आणि 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची नामी संधी आणि या 2 धावा इथे परिपूर्ण होतात. या 2च्या मदतीने धावफलक वाढला जाईल. तिसऱ्या करता प्रयत्न होता पण आता रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीखेरीज धावा बनल्या जात आहेत 30 धावा धावफलकावरती आणि जिंकण्याकरता 31 या धावसंख्येचं आव्हान. काय घडतंय पंच, काहीतरी चर्चा चालू आहे. किती धावा धावल्या जात आहेत आणि ते देखील बघावं लागेल. एक्झॅक्ट पंच सांगतील आता धावा किती आल्यात. पंच धावा किती आहेत अंपायर सर, धावा किती आल्या शेवटच्या बॉलवरती ते कळवा. 3 का? 3 प्लस विकेट. 3 धावा जर प्राप्त होतील तर बनल्या जातील त्या 31 आणि जिंकण्याकरता 32 या धावसंख्येचा आव्हान असेल. 31 धावा बनल्यात आणि जिंकण्याकरता 32 या धावसंख्येचा आव्हान असेल. Thank you, Dizzy. Thank you.
सेकंड इनिंगला इथून होते सुरुवात. पहिला डाव संपला, 31 धावा बनल्यात आणि जिंकण्याकरता 32 या धावसंख्येचं आव्हान. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 32 धावसंख्येचं आव्हान असेल जिंकण्याकरता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला इथून होणाऱ्या सुरुवात उत्तरार्धाचा खेळ इथून स्टार्ट होईल. पहिला बॉल सेकंड इनिंगचा. पहिला बॉल डिफेन्स केलाय, सरमान दिलाय, पुश केलाय हलक्या हाताने. दुसऱ्या करता येण्याची नामी संधी आहे पण थांबवलं जात आहे. अनिकेतला आपण बॉलिंग मार्क वरती बघतोय. अनिकेतचा बॉल स्लोवर वन, त्याला ओळखलंय, पाठवलंय, रिव्हर्स फटका, अफलातून लाजवाब दर्जेदार चौकार. DJ Vernon in the mix. थँक्यू डीजे. चौकार आलाय दुसऱ्या बॉलवरती आणि रिव्हर्सचा फटका, चांगला फटका पण बघितलाय. यावेळेस देखील लेट कट केलं या बॉलला आणि गॅप मध्ये हा देखील बॉल गेलाय आणि ह्या देखील बॉलला रोखलंय, थांबवलंय. चांगली फिल्डिंग क्षेत्रामध्ये होताना पाहायला मिळाली. बघा बॉलला तर थांबवलंय पण एक धाव इथून बचावली जाईल आणि 75 नो बॉलचा इशारा आलाय बघा. आणि 9 वरती या 3 धावा आल्यात आणि टोटली या 4 धावा प्राप्त होतील. 2 बॉल मध्ये बनल्या जात आहेत त्या 9 आणि फ्री हिटचा सिग्नल दिला जातोय. बघा फिल्डिंग त्यामुळे इथून हा नो बॉल दिला गेला. मला वाटतं की एक्स्ट्रा प्लेअर आणखी एक बाउंड्री लाईनच्या बाहेर होता, याच्या 30 सर्कलच्या बाहेर होता की काय. त्या अनुषंगाने इथून पंचांनी इथून सांगितलं जात आहे, दंडित केलं जातं आणि वॉन देखील केलं जाते. 2 बॉल संपलेत आणि धाव फलकरती जाऊन पोहोचल्या त्या 9 फ्री हिटचा सिग्नल. यावेळेस बोल्ड झालेत पण फ्री हिट आहे म्हणून त्या अनुषंगाने बचावले जातील, वाचले जातील बॅटर. स्टेप आउट केलाय, फटका चांगला, शॉट मिड ऑफ वरती चांगल्या पद्धतीचा झेल टिपला, विकेट.
रेफर केला जात आहे तिसऱ्या पंचांची मागणी थ्रो गोलंदाजा करता. अच्छा बॉल किती झालेत? बॉल या षटकामधील 4 बॉल कंप्लीट झाले. 2 शेवटचे बॉल शिल्लक आहेत. यावेळी देखील फटका चांगला सजवला. खेळाडू आहे बॉलच्या पाठीमागे. प्रयत्न भरपूर केले गेले. नाखुश आहेत, नाराज आहेत, पण प्रयत्न चांगले होते आणि या प्रयत्नांना देखील वाव द्यावी लागेल. चांगल्या प्रकारचे एफर्ट्स इथून दिले जात आहेत. अंकितला जीवनदान मिळालंय. यावेळेस बघा फटका आणखी एकदा चांगला खेळलाय. बॉल फाईन सर आणि या बॉलला देखील रोखणं अशक्य. बॉल निघून जाईन फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात 14 धावा. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा कारण की एका विकेटवरती आपल्याला 9 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही वेळेला जपा. सर्व खेळाडूंना आम्ही आग्रहाची कळकळीची विनंती करतोय. हात जोडून नम्र विनंती असेल की तुम्ही वेळ जेवढा वाचवणार तेवढं बेनिफिट आपल्या करताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 14. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा मनसुबा इथून जाहीर केला बॅटरने आणि सांगितलं की आम्हाला बॅटिंग पॉवर प्ले यूज करायचं आहे आणि ते बॅटिंग पॉवर प्ले इथून घेतलं जात आहे. बघावं लागेल बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल रुद्रा रॉयल्स या संघाकरता. 14 धावा तर बनल्यात. 1 गडी बाद झालाय आणि आव्हान मोठं नाहीये, आव्हान छोटंच आहे. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होईल. प्रतीक आले बॉलिंग मार्क वरती. यावेळी देखील चांगला फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग वरती खेळाडू आणि चांगली फिल्डिंग. असं वाटलं की बॉल खेळाडूच्या डोक्याच्या वरून निघून जाईल पण थांबवलं जाते. एक्झॅक्ट जंप करण्यामध्ये जो टायमिंग होता तो चांगल्या प्रकारचा होता. रुद्र रॉयल्स संघ जाऊन पोहोचलाय 17च्या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्ग असताय. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करायचा पण आतापर्यंत 3 बॉल मध्ये काही करता आला नाहीये. त्याच्यामध्ये मोठे फटके आले नाहीत. आता कदाचित येण्याची शक्यता असेल.
मानस ऑन स्ट्राईक. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारचा बॉल, सिंगल धाबे करता कॉल आणि सिंगल धाबेची प्राप्ती. यावेळेस फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा काही फायदा घेऊ शकले नाही. विकेट इथून प्राप्त झाली आहे. धक्का क्रमांक दुसरा रुद्रा रॉयल्स या संघाकरता. 18च्या आकड्यावरती लागला दुसरा धक्का. संचारी देवर लड्डू मुत्याना अवतार ಈಗಿನ संचारी देवर. थँक्यू विजेप. 18 धावा धावफल करते आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इथून वापर केला गेला पण त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फायदा घेऊ शकले नाही. फक्त नावा करताय बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाले कारण की याच्यामध्ये धावा देखील बनल्या नाहीयेत मित्रांनो. रोशन आला बॅटिंग करण्याकरता. रोशन करता बॉल पहिला त्याने इथून कट केलाय. रनआउटची शक्यता, चांगला थ्रो इथे आला होता आणि सिंगल धाव इथे प्राप्त होईल. पॉवर प्लेची ते होईल पूर्णपणे समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ संपला आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 19च्या आकड्यावरती. इक्वेशन समीकरण आणखी एकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 या धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 13चं इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे. आज के बाद एक खरोच भी आई दुनिया जला दूंगा पापा. मुंबई का जान रे, इसकी आंखों में आंख ना डाल, बच लेता है बात रे. थँक्यू डीजे. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा तुम्हाला पाहिजेत फक्त आणि फक्त 13. फटका इथे चांगला सजवला गेला. या बॉलला थांबवलं आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील राहिली आहे आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचतात 21च्या आकड्यावरती. जिंकण्याकरता आता फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येची आवश्यकता. 17 आणि 11चं इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे. रिव्हर्स खेळलाय, फटका चांगला, गॅप मध्ये चाललाय, कुठलाही क्षेत्रामध्ये तैनात नाहीये. बॉल गेलाय आर पार, सीमा रेषा पार, चौकार. सलाम
थँक्यू डीसी. 16 आणि या 16 मध्ये 7ची आवश्यकता. आता 16 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता पाहिजे त्या फक्त आणि फक्त 7 धावा. आणखी एकदा कट करायचं होतं. चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय, चांगल्या प्रकारचा. 15 मध्ये 7. फटका चांगला दमदार पूल केलंय, पॉवरफुल ठरलाय. बॉल गेलाय आणखी एकदा. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो. थँक्यू डीजे. जिंकण्याकरता 3ची आवश्यकता फक्त आणि फक्त. रिव्हर्स खेळलाय खेळाडू आहे बॉलच्या खाली, पण त्याला बॉल बीट करून निघून गेलाय. विजयाचा चौकार आलाय आणि या मॅचला जिंकलं जाते रुद्र रॉयल संघाने. अभिनंदन. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम